जाणार आहे दोन ट्रायंगलचे एरिया आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाला आपण बाय डिव्हिजन कंपेअर करणार आहोत, म्हणजेच त्याचा काय काढणार आहोत, रेशो काढणार. ठीक आहे. तर बाय द वे रेशोज काढायचे कसे, एरिया त्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगलचे एरिया घेता आले पाहिजे. ठीक आहे. आणि एरिया घेऊन आपल्याला ते रेशो काय करायचे, बनवायचे. एव्हरीबडी नोज, जसं आपण एरिया ऑफ ट्रायंगल, कोणत्याही ट्रायंगलचा एरिया जर काढायचा असेल, ओके, जनरली कोणत्याही ट्रायंगलचा जो एरिया काढतो आपण, तर एरिया ऑफ ट्रायंगलचा एक नॉर्मल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट नॉर्मल फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. आणि या फॉर्म्युल्याद्वारे आपण कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बेस कशाला म्हणतो आपण, पाहिलं आधीच्या लेक्चरमध्ये की बेस जी खालची साईड आहे, ज्यावर आपण काय टाकून राहिलो आहे, परपेंडिक्युलर टाकून राहिलो आहे, तर त्या खालच्या साईडला बेस म्हणायचं आणि जो परपेंडिक्युलर आपण टाकतो त्याला आपण काय म्हणायचं, हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. कोणत्याही ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर तीन प्रकारे त्याचा एरिया आपण काढू शकतो. ट्रायंगलचा, एकच ट्रायंगलचा, म्हणजे एका ट्रायंगलमध्ये 3 बेसेस आणि 3 हाईट तुम्हाला दिसते. सिंपल आहे. ज्या व्हर्टेक्सवरून समोरच्या बेसवर तो साईडवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकाल तो बेस बनेल आणि जी परपेंडिक्युलर आपण टाकतो तर तो हाईट बनेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण 3 बेसेस एका ट्रायंगलमध्ये आपण घेऊ शकतो. ओके. तर चलो दोन ट्रायंगल आपण घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या ट्रायंगलला आपण नाव देऊन देऊ. या ट्रायंगलला आपण म्हणूया ABC. ओके. असाच दुसरा ट्रायंगल घेऊ. छोटा मोठा कसाही घेतला तरी चालेल, फक्त एकमेकांसारखे दिसायला असायला पाहिजे, नसले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर दुसरा हा जो ट्रायंगल आहे याला आपण म्हणू PQ. पहिल्या ट्रायंगलचा जो बेस घेऊ, आता बेस BC घेऊ. BC बेस का बरं घेऊ, तर A वरून आपण अल्टिट्यूड टाकणार आहोत. ठीक आहे. A वरून टाकलेला अल्टिट्यूड म्हणजे हाईट, परपेंडिक्युलर. व्हर्टेक्स वरून जेव्हा आपण समोरच्या साईडवर अशी लाईन काढतो जी समोरच्या साईड सोबत 90 डिग्रीचा अँगल बनवते, त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. आणि हीच अल्टिट्यूड कशाचं काम करते, हाईटचं काम करते. ठीक आहे. तर A वरून टाकलेला अल्टिट्यूड BC वर, याला आपण काय म्हणूया, AD is the height and BC is the base in this triangle, in triangle ABC. त्यानंतर PQR ट्रायंगलचा जर विचार केला तर P व्हर्टेक्स वरून आपण QR वर काय टाकू, परपेंडिक्युलर टाकू. या परपेंडिक्युलरला आपण काय म्हणू, याला म्हणू आपण PS. PS इज परपेंडिक्युलर टू QR. आधीच सांगितलं की जो परपेंडिक्युलर टाकतो आपण तो हाईटचं काम करते आणि ज्या साईडवर तो परपेंडिक्युलर आपण टाकतो तो कशाचं काम करते, बेसचं काम करते. म्हणजे QR हा बेस झाला आणि PSC काय झाली, हाईट. तर दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला काढते. जसं आधी सांगितल्याप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर बाय द वे आपण काढूया आधी एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इट इज इक्वल टू 1/2 इंटू बेस BC घ्यायचा आहे. काही जण BD घ्यायचा, DC घ्यायचा की BC घ्यायचा कन्फ्यूज होतात. ठीक आहे ना. तर असं काही 3 भागांमध्ये काही डिवाइड, 2 भागांमध्ये काही डिवाइड नाही झालाय. हा कंप्लीट ज्या साईडवर परपेंडिक्युलर टाकलाय हा परपेंडिक्युलर मी याला डिवाइड करत नाही. ठीक आहे. तर हा कंप्लीट D पासून C पर्यंतचा बेस तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजेच काय घ्यायचं आहे आपल्याला, BC आणि इंटू हाईट आपल्याला माहितच आहे कोणता, AD हा परपेंडिक्युलर आहे, हा हाईट होईल. ठीक आहे. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलचा विचार जर केला, PQR चा विचार करू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. रेशोज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशोज ऑफ एरियाज. एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा कसा काढणार आपण, तर 1/2 इंटू QR इंटू काय म्हणूया, PS. झालं. हा झाला दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. झालं. एक काम करू, दोन्ही याचा, दोन ट्रायंगलचा, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा काय घेऊ, रेशो. म्हणजेच आपण घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन
एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती काय होईल 1/2 इंटू BC इंटू AD आणि खालच्या साईडला आपण लिहू 1/2 इंटू QR इंटू PS. हा 1/2 1/2 कॅन्सल आउट करू आपण, वर खाली दोन्ही सारखे नंबर जर असेल वर खाली तर कॅन्सल आउट होतं. ठीक आहे. तर बाय द वे आपल्याला रिझल्ट भेटतो. कोणता रिझल्ट भेटतो तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इट इज इक्वल टू काय मी आपण BC इंटू AD आणि डिवायडेड बाय QR इंटू PS. एक गोष्ट झाली रेशो घेतल्यामुळे, ती गोष्ट कोणती की 1/2 1/2 कॅन्सल झाला. म्हणजे तुम्हाला जेव्हा एरियाचा रेशो घ्यायचा आहे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, तेव्हा बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल, म्हणजे जो कॉमन नंबर होता 1/2 तो कॉमन नंबर 1/2 काय झाला कॅन्सल झाला. इन शॉर्ट हे झालं आपण हे दोन एक एक्झाम्पल घेतलं दोन ट्रायंगलचं आणि त्यांचे नाव वगैरे घेऊन. इन जनरल जर तुम्हाला हे रिप्रेझेंट करायचं असेल इन जनरल, ठीक आहे, तर इन जनरल आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. इन जनरल आपण कशा पद्धतीने लिहू शकतो समजून झालो आपण की जो एरिया आहे ट्रायंगल एबीसीचा, पहिल्या ट्रायंगलचा जो एरिया आहे त्या पहिल्या ट्रायंगलच्या एरियाला आपण A1 म्हणू. दुसरा ट्रायंगल जो आहे म्हणजे कोणता ट्रायंगल PQR, या PQR ट्रायंगलच्या एरियाला आपण काय म्हणूया A2 म्हणू. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या ट्रायंगलचा जो बेस आहे, पहिल्या ट्रायंगलचा जो बेस आहे, बेस म्हणजे BC, या BC ला आपण काय म्हणूया B1 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा जो बेस आहे QR याला काय म्हणूया B2. दुसऱ्या ट्रायंगलचा आहे म्हणून B2, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे म्हणून B1. इन सेम वे जसं AD ही पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे तर याला आपण काय म्हणूया H1 म्हणू. ठीक आहे. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा जो हाईट आहे कुठला PS, या PS ला आपण काय म्हणूया H2. ओके. तर AD PS या झाल्या हाईट्स, BC किंवा हे झाले बेसेस आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC A1, एरिया ऑफ ट्रायंगल PQR A2. सो इन जनरल तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशो लिहायचा असेल तर आपण लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहू शकतो तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय म्हणूया B1 इंटू H1, B1 इंटू H1, BC B1 AD H1, तर B1 इंटू H1 आणि डिवायडेड बाय QR इंटू PS आहे, तर QR इंटू PS ला आपण काय लिहू शकतो, याला आपण लिहूया B2 इंटू H2. ओके. सो इन जनरल इफ कंपॅरेटिव्हली तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशो लिहायचा असेल तर आपण हा अशा पद्धतीने लिहू शकतो. कसा B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. ही झाली पहिली गोष्ट इन जनरल वाली. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर लिहायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. यामध्ये मग याच्या काही गोष्टी आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत ज्या नोट डाऊन करून घेऊ आपण. ठीक आहे. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? यामध्ये काही कंडिशन्स आहेत तर त्या कंडिशन्स आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. कंडिशन्स मध्ये जसं फर्स्ट कंडिशन आपण कन्सिडर करू, पहिली कंडिशन असं होऊ शकते की दोन ट्रायंगल मध्ये दोन बेसिस सारखे राहू शकतात. आता इथे तर आपण वेगवेगळे घेतले दोन्ही ट्रायंगल, तुम्हाला काही एवढं सोपी दिलं राहणार नाही त्या प्रॉब्लेम मध्ये, तुम्हाला ते ट्रायंगल मिक्सअप करून देतील. ठीक आहे. आणि तुम्हाला ओळखायचं आहे की पहिला ट्रायंगल कोणता आहे, दुसरा ट्रायंगल कोणता आहे, पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, हाईट कोणता आहे, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. तर कंडिशन्स मध्ये तुम्हाला ती कंडिशन आयडेंटिफाय केल्यानंतर काय करायचं आहे. जसं पहिली गोष्ट असं होऊ शकते की दोन ट्रायंगलचे बेसिस इक्वल राहू शकतात. बेसिस आर इक्वल. व्हॉट इफ बेसिस आर इक्वल. ठीक आहे. बेसिस जर इक्वल असेल तर काय होईल बेसिस इक्वल म्हणजे वरच्या कंडिशन नुसार B1 B2 ची व्हॅल्यू सारखी राहील. म्हणजे याचा अर्थ बेसिस इक्वल म्हणजे काय म्हणू आपण B1 इज इक्वल टू B2. जर बेसिस जर इक्वल असेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा बनेल तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय. आता माहिती आहे आपल्याला B2 आणि B1 सारखा आहे तर तुम्ही B2 च्या जागी B1 ठेवू शकता. तर आपण B1 ठेवून देऊ B2 च्या जागी, तर B1 इंटू काय होईल H2. इथे B1 काय झालं कॅन्सल आउट. सो बाय द वे जेव्हा बेसिस सारखे राहते म्हणजे A1 अपॉन A2 एरियाचा जो रेशो बनेल दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो,
तर हा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बनेल H1/H2 एवढा. H1/H2 एवढा म्हणजेच एरियाचा रेशो प्रपोर्शनल होईल त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशो. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे, लिहायचा आहे. कोणत्या सिच्युएशन मध्ये अशी सिच्युएशन आहे प्रॉब्लेम मध्ये की त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बेसिस काय दिले, इक्वल दिले. बेसिस जर इक्वल दिले असेल तर बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो H1/H2 एवढा घ्यायचा. हे एवढं काही करायची गरज नाही, डायरेक्ट हेच लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण हे सोडू तेव्हा त्याच्या समोर रिझन लिहायचं. काय रिझन लिहायचं की ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस. बस एक एवढंसं छोटंसं 2-3 वर्ड्स मधलं एक वाक्य लिहून टाकायचं आहे त्या समोर रिझन म्हणून की ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस. असे ट्रायंगल ज्यांचे बेसिस इक्वल आहे, असे ट्रायंगल ज्यांचे बेसिस इक्वल असते त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे A1/A2 हा कसा बनेल H1/H2. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. त्यानंतर यामध्ये दुसरी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. अशी दिसू शकते तुम्हाला दोन ट्रायंगल मध्ये की दोन ट्रायंगलचे ज्या हाईट्स आहेत त्या हाईट्स इक्वल राहू शकतात. म्हणजेच काय म्हणू आपण, दुसरी सिच्युएशन आपण लिहू ती म्हणजे कोणती, तर हाईट्स आर इक्वल. ओके, हाईट्स इक्वल असेल तर काय करायचं, हाईट्स इक्वल असेल तर काय करणे, एकदम इझी गोष्ट आहे. इथे आपल्याला काय दिसेल, इथे H1 आणि H2 ची व्हॅल्यू, H1 ची व्हॅल्यू काय दिसेल, सेम. H1 H2 जर सेम असेल तर आपल्याला माहित आहे, पुन्हा तेच करू आपण, A1/A2 आता आधीच्या याच्यामध्ये B1 B2 च्या जागी B1 ठेवला होता. इथे काय करू तुम्हाला समजलंच असेल, B1 × H1 ॲज इट इज लिहू. आणि जो B1 × H2 आहे तर इथे इथे B2 × जो H2 आहे तर B2 ॲज इट इज राहील, बट H2 च्या जागी आपण H1 ठेवू. H2 च्या जागी H1 ठेवला तर H1 कॅन्सल आउट होईल. म्हणजे तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे A1/A2 ची व्हॅल्यू काय भेटेल, इट इज इक्वल टू B1/B2. ओके, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो झाला काय, तर B1/B2. तर ही एक कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की इफ in any two triangles, if heights are equal, then the ratio of their areas will be equal to the ratio of their corresponding bases. तर हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे पण प्रॉब्लेम मध्ये तेच करू आपण की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहू. हाईट जर इक्वल दिला असेल तर बेसिसच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा लिहू आणि त्याच्या समोर रिझन लिहून टाकू. काय रिझन लिहून टाकू की ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, असं. ओके, ठीक आहे. त्यानंतर एक थर्ड सिच्युएशन आपण बघू शकतो. ठीक आहे, तिसरी सिच्युएशन अशी राहणार, समजलेच असेल तुम्ही तिसरी सिच्युएशन कोणती बनेल, तर बेसिस पण इक्वल राहतील आणि हाईट पण इक्वल राहतील. ठीक आहे, तर अशी कुठली कंडिशन आहे की ज्यामध्ये दोन्ही सारखं राहते, इक्वल राहते. तर यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दोन ट्रायंगलचे बेसिस आणि दोन ट्रायंगलचे जे हाईट्स आहेत त्या इक्वल कधी राहते, बेसिस आणि हाईट्स इक्वल कधी असते. म्हणजे दोन ट्रायंगल आहे आणि दोन ट्रायंगल मध्ये दोन्ही सारखं आहे, बेसिस हे सारखं आहे, हाईट्स हे सारखं आहे. तर हे कसं पॉसिबल होईल, तर मी सांगतो तुम्हाला. इन केस कन्सिडर करा की दोन ट्रायंगल पैकी दोन्ही ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहेत ते दोन्ही ट्रायंगलचे व्हर्टायसेस दोन पॅरलल लाईनवर लाय करत असतात. पहिली गोष्ट, जसं आपण इथे दोन ट्रायंगल घेऊ, एक ट्रायंगल घेऊ ABC. ओके, याचाच एक मोठा भाग घेऊन घेऊ आपण. मोठा भाग म्हणण्यापेक्षा काय सेमच होऊन जाईल. ठीक आहे, तर ओके, एक असं सिच्युएशन आपण घेऊ. ठीक आहे, इथे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसत असतील, एक ट्रायंगल ABC. ओके, दुसरा जो ट्रायंगल आहे त्या दुसऱ्या ट्रायंगलला आपण म्हणू BDC. ABC ABC आणि दुसरा हा जो ट्रायंगल आहे हा आहे BDC. कॉमन गोष्ट कोणती आहे, तुम्ही जर बघून राहिले असेल तर दोन्ही ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहेत ते व्हर्टायसेस लाईन्सवर आहेत. जसं ABCD दोन ट्रायंगलचे मिळून चार व्हर्टायसेस होऊन राहिले आणि चारही व्हर्टायसेस तुम्हाला कशावर दिसून राहिले, लाईन्सवर दिसून राहिले. पहिली गोष्ट, दोन्ही ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहेत ते कशावर असायला पाहिजे, लाईन्सवर. आता इथे आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसून राहिली की दोन ट्रायंगलचे जे बेस आहेत, ओके, बेस कसा दिसून राहिला, सेमच दिसून राहिला. असं होऊ शकते याच कंडिशन मध्ये दोन पॅरलल लाईन्सवर व्हर्टायसेस असेल तर बेसिकली अशा दोन ट्रायंगलचा बेस सारखा राहील अशातलं काही हे नाही, गरजेचं नाही. बट एक गोष्ट कन्फर्म आहे की तो त्या दोन ट्रायंगलच्या ज्या हाईट्स आहेत त्या हाईट्स इक्वल राहतात. जसं फॉर एक्झाम्पल इथे बेसला जर आपण थोड्या वेळासाठी विचार काढून टाकू डोक्यातून. ठीक आहे, दोन ट्रायंगल घेऊ. जसं इथे दोन ट्रायंगल आपण सिंपल मध्येच घेऊ.
एका ट्रायंगलला एबीसी म्हणून, ठीक आहे. दुसरा एक ट्रायंगल घेऊ असंच बघा, मी दोन्ही सेपरेट काढले आणि या दुसऱ्या ट्रायंगलला काय म्हणून राहिलोय, दुसऱ्या ट्रायंगलला आपण एक्स वाय झेड. ओके. आता इथे दोन्ही ट्रायंगलचे जे बेस आहेत, जसा हा बीसी आहे हा एका साईडला आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा जो हा वाय झेड आहे हा वाय झेड पण दुसऱ्या साईडला आहे. दोन्ही वेगवेगळ्या साईडला आहेत, दोन्ही याचे बेसिस सारखे असतील नसतील माहिती. बट तुम्ही जर विचार केला दोन पॅरलल लाईन्स आहे, दोन्ही पॅरलल लाईन्स मध्ये जे व्हर्टेक्सेस दिसून राहिले ट्रायंगलचे, तर हे लाईन्स वर दिसून राहिले. एकही व्हर्टेक्स एक तर लाईनच्या आतमध्ये नाहीये किंवा बाहेर नाहीये, लाईन्स वर आहे, ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये या दोन ट्रायंगलच्या हाईट्स काय असणार, इक्वल राहणार. का बरं इक्वल राहणार? एकदम सिंपल आहे. जसं दोन लाईन्स मधलं पॅरलल लाईन्स म्हणजे रेल्वेचे रूट, ठीक आहे. रेल्वेच्या रुळांमधलं दोन रेल्वेचे रूट कधीच एकमेकांना भेटत नाही आणि कोणत्याही ठिकाणचं आपण त्याचं जर डिस्टन्स घेतलं, दोन लाईन्स मधलं जर डिस्टन्स घेतलं तर ते कसं राहणार, सेम राहणार, ठीक आहे. तो जो गज राहतो तो सेम लेंथचा राहतो. तशाच पद्धतीने इथे दोन लाईन्स वरचं जर आपण कुठचंही डिस्टन्स घेतलं तर ते काय राहते, सारखं राहते, सेम राहते. म्हणून दोन पॅरलल लाईन्सच्या बिटवीन मध्ये किंवा दोन पॅरलल लाईन्सवर व्हर्टेक्सेस असणारे जे ट्रायंगल आहे त्यांचे जे हाईट्स राहतात त्या हाईट्स कशा राहतात, इक्वल राहतात. सो वी कॅन से दॅट सपोज एबीसी ची हाईट एम आहे आणि एक्स वाय झेड ची हाईट आपण काय घेतली, एक्स डब्ल्यू घेतली, ठीक आहे. हाईट्स घेतल्या आपण, दोन्ही हाईट्सची लेंथ काय राहणार, सेम राहणार, बिकॉज these two triangles lie between two parallel lines. ओके. यालाच आपण इथे टाकून देऊ, इथे जोडून देऊ. इथे तुम्हाला काय दिसून राहिलं, एबीसी आणि बीडीसी दोन ट्रायंगल आहे. दोन ट्रायंगल हे पॅरलल लाईन वर व्हर्टेक्सेस असणार आहे म्हणून यांच्या हाईट सारख्या राहणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे, दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे बीसी, हा आपल्याला काय दिसून राहिलाय, सेम दिसून राहिलाय, ठीक आहे. बेस सेम आहे, हाईट सेम आहे, अशी सिच्युएशन इथे अराइज झाली आहे. म्हणजे ही थर्ड सिच्युएशन आहे, आपली लिहिलंच आहे आपण. तर इथे बेसेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणती, हाईट्स. बेसिस आणि हाईट्स. बेसिस आणि हाईट्स या दोन्ही गोष्टी काय आर काय मी इक्वल. बेसिस अँड हाईट्स बोथ दिस टू थिंग्स आर इक्वल. दोन्ही गोष्टी जर इक्वल असेल, दोन्ही गोष्टी इक्वल असेल तर काय होईल आपण एकदा बघून घेऊ. A1/A2 ratios of areas of two triangles, it is equal to काय होईल, B1 into H1 upon B2 into H2. B1 into H1 upon B2 into H2. इथे माहिती आहे B1 B2 सारखा आहे, H1 H2 सारखा आहे. तर इथे होईल B1 into H1 upon B2 च्या जागी B1 ठेवू आणि H2 च्या जागी आपण काय ठेवू, H1 ठेवू, ठीक आहे. आता इथे तुम्ही समजलेच असेल की कॅन्सल आउट होऊन जाईल, B1 कॅन्सल, H1 कॅन्सल. आता काही काही लोक काय करते, सर B1 कॅन्सल झाला, वरच्या साईडला काहीच नाही, H1 कॅन्सल झाला, वर 0 खाली 0, ठीक आहे ना. तर असं लिहितात. तर हे असं होत नाही. कॅन्सल म्हणजे काय होऊन राहिलं, B1 वजा B1, B1 वजा B1, वर खाली 1 झाला. H1 वजा H1 म्हणजे H1. तर इथे जो रेशो बनते तो 1/1 बनते. 1/1 बनतेच म्हणजे किती, इट इज इक्वल टू 1. सो A1/A2 इज इक्वल टू 1. सो हा डिवाइड मध्ये A2 आहे, ठीक आहे. याला इकडे घेऊन जा म्हणजे तुम्हाला काय दिसेल, A1 इज इक्वल टू काय दिसेल, A2 दिसेल. हे समजले का. तर याचा कन्क्लुजन आपण हे काढू की दोन ट्रायंगलचे जेव्हा बेसेस आणि हाईट्स जेव्हा इक्वल असते तेव्हा दोन ट्रायंगलचे एरियाज हे कसे राहते, सेम राहते. इफ द बेसेस अँड हाईट्स आर इक्वल देन the areas are equal, then the areas of these two triangles are equal. Okay.